I'm sorry. I'm sorry. so I'm sorry. sorry. I'm sorry. Sorry. सिद्धार्थ फोन. आय एम सो सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू आंधळा. I'm feeling so sorry for you. थांब ना तू. लागेल तुला. भिंत आहे समोर. तुला बाहेर जायचंय का? हे बघ या बाजू. तुझ्या मागे. तुझ्या मागे आहे दरवाजा तिथे. थांब ना. थांब. मी सोडू का तुला? I'm feeling so sorry for you. I'm feeling so sorry for you. थँक्यू सो मच नदिरा. माझ्यात जे कमी आहे ना त्याबद्दल मला सहानुभूती नको. ट्रीट मी ॲज अन आणि फ्रेंड्स खरंच तिला आणि अशा प्रत्येकाला वी शुड ट्रीट. आय एम सो सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं एवढ्या दिवसात की तू आंधळा. आय एम फिलिंग सो सॉरी फॉर यू. दिस इज तुमची लाडकी आजी. माझ्यात जे कमी आहे ना आय एम फिलिंग सो सॉरी फॉर यू. ट्रीट मी ॲज अन. सॉरी. माझ्या लक्षात नाही एवढ्या दिवसात की तू आंधळा. वी शुड ट्रीट. मला सुद्धा एक फॅन कारण मी त्याला पाहिलं. त्याने मला पाहिलं. I'm feeling so sorry for you. माझ्या लक्षात नाही एवढ्या दिवसात तू आंधळा. I'm feeling so sorry for you. किरण, बस. गेले 3-4 दिवस बघतोय मी. व्हॉट्स रॉंग विथ यू? नाही म्हणजे मला सांगायचंच नसेल आणि हा तुझाही वैयक्तिक प्रश्न असेल तर इट्स ओके. मी त्या दिवशी रामबंधूंच्या ब्रँडिंग असाइनमेंटसाठी गेले होते. बाबा, अरे त्याचा ओनर सिद्धार्थ वैद्य तो. एखाद्या माणसाचं व्यंग एकदा का समाजाला कळलं ना की समाज त्याचं कर्तृत्व पाहत नाही, त्याच्याकडे पाहतो ते फक्त सहानुभूतीनं. आणि हीच सहानुभूती नकोशी होते.
तू रेडिओ जॉकी आहेस. शब्दांची किंमत तुला कळते. इनफॅक्ट यू आर जस्ट लाईक मी. प्रोफेशनमध्ये शब्द किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणतो. तुझा कोण तो? सिद्धार्थ वैद्य. हां, वैद्य. व्हिज्युअली इम्पेअर्ड असून सुद्धा समाजात सफाईदारपणे कसं वावरावं हे त्याच्याकडून शिकावं. डोंट यू थिंक इट इज क्रेडिटेबल? आणि अशा माणसाला तू दुखावलं असशील तर त्याला त्रास होणारच. मला वाटतं तू त्याला सॉरी म्हणावंस. मला शब्दांची किंमत कळते बाबा. माझ्या एका नॅचरल रिॲक्शनमुळे एक अनोळखी व्यक्ती हर्ट होऊ शकते. बाबा, हेही तुला कळलं? मग तुझ्या वागण्यामुळे आई हर्ट होते हे नाही खरे कधी कळलं तुला? आय विल डेफिनेटली थिंक ओवर व्हॉट यू हॅव टोल्ड मी. पण माझ्या बोलण्याचा तू एकदा विचार करशील प्लीज? गुड मॉर्निंग, दिस इज तुमची लाडकी आरजे क्यूट किरण ऑन रेड एफएम कॉल सेंटर. इस रूट की सभी लाइनें मस्त है. तर फ्रेंड्स, आग्र्याचा ताजमहल खूप सुंदर दिसतो आणि तो कितीही वेळा पाहिला तरी आपल्या डोळ्यांचं समाधान होत नाही. पण त्याही पेक्षा महत्वाची असते ती म्हणजे तो बांधण्यामागची प्रेमाची भावना, जी डोळ्यांना नाही फक्त मनाला समजू शकते. मग आता जर तुम्ही कुणावर खरं प्रेम करत असाल तर तुम्हाला मनातल्या मनातही ताजमहाल बांधता येईल. एक्सक्यूज मी. येस. रेवती मॅडमना भेटायचं होतं मला. या शुअर. जयेश, हे असं नेहमीच घडतं. फक्त काउंटिंग अँड कॅल्क्युलेशन्स. म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे हे बाहेर कसं कोणालाच माहीत नाही. त्याला त्याची जाणीव करून दिलेली आवडत नाही. म्हणून तर आमच्या कंपनीच्या कुठल्याही रेकॉर्ड्सवर त्याचं नाव नाही आहे. मी मागे म्हटलं होतं ना तुला, तो असं पटकन कोणात मिक्स होत नाही. सिद्धार्थ नेहमी म्हणतो, इतरांच्या आयुष्यात 12 तासांचा अंधार असतोच, म्हणजे माझ्यापेक्षा फक्त 12 तास कमी. नो बिग डील. काय झालं रेवती?